लाडकी बहिणींना लाडक्या रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला 3,000 रुपये भेटणार। 25वा हप्ता 26वा हप्ता असे 2 हप्ते तुमच्या अकाउंटला येणार। अशा स्वरूपाची एक महत्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली। जवळजवळ 3 ते 4 न्यूजपेपरला ही बातमी समोर जे आलेली आहे ते मी तुम्हाला पुराव्या सहित दाखवणार आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। आणि लाडक्यांना बघा, मागण्या आपण ज्या करत आहोत त्या मागण्याला कुठेतरी न्यूजपेपरमध्ये, टीव्ही चॅनलवर या ठिकाणी सपोर्ट भेटत आहे आणि सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचत आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, आपला हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि सपोर्ट सगळ्यांनी करायचा आहे। भले ते कधी भेटतील नाही भेटतील हे पुढचं पुढे आपण बघूया, पण सरकारपर्यंत आपल्या लाडक्या बहिणीचा आवाज या ठिकाणी पोहोचवायचा आहे। तर चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो। 25वा हप्ता 26वा हप्ता 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार। कोणत्या लाडक्या ताईंना येणार, कोणाला नाही भेटणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला आता या ठिकाणी सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। 25वा आणि 26वा हप्ता 3,000 रुपये या ठिकाणी भेट, सरकार निर्णय केव्हा घेणार या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे। तर बघा, रक्षाबंधनाचा गिफ्ट देण्यात यावे या ठिकाणी आपली सरकारकडे मागणी असणार आहे। त्याचबरोबर 3,000 हप्ता मिळणार का, याच्याबद्दल काय बातमी समोर आली ते तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि नवीन जीआर केव्हा येणार आहे, मग हा 3,000 रुपये हप्त्याचा जीआर नेमका कधी येणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा। चला आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी दाखवलोय ती न्यूजपेपरमध्ये सकाळ न्यूजपेपरची बातमी दाखवलोय। पहिली बातमी आहे सकाळ न्यूजपेपरची, या ठिकाणी तुमच्या समोर वाचतोय लाडक्यांनो। खूप महत्त्वाचा न्यूजपेपर आहे सकाळ न्यूजपेपर, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। या न्यूजपेपरमध्ये ही बातमी काय आली तुम्हाला बघू शकता। लाडकी बहीण योजनेबद्दलची बातमी, 15,000 नाही बघा 3,000 मिळणार। आणि क्वेश्चन मार्क पण दिलेला नाही या ठिकाणी बघा, क्वेश्चन मार्क नाही, एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आहे। म्हणजे काय, या ठिकाणी 1,500 नाही आता 3,000 रुपये तुम्हाला मिळणार, अशा स्वरूपाची ही बातमी आहे। काय बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, पुढील हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे। लाडक्यांनो, ही गोष्ट मी बोलत नाही, मी तुम्हाला फक्त सांगत आहे, जे की न्यूजपेपरला सकाळ न्यूजपेपरला बातमी आलेली आहे, त्यांच्या रिपोर्टरलाही या ठिकाणी गुड न्यूज भेटलेली आहे। आणि स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही बातमी समोर आली, असा पण त्या ठिकाणी त्यांनी दावा केलेला आहे। आता सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो, खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। तर लाडक्यांनो बघा, त्यांनी काय काय सांगितलं एकदा आपण बघूया। सकाळ न्यूजपेपरमध्ये काय बातमी आली बघा, या ठिकाणी बघा, मिळालेल्या माहितीनुसार बघा, नीट वाचा, मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आगामी हप्त्याबाबत अपडेट समोर आलेली आहे। या योजनेच्या नियमानुसार पात्र महिन्याच्या जून महिन्याचा हप्ता 15 जुलैच्या सुमारास देण्यात आला होता, त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता 15 ऑगस्ट पर्यंत महिन्याच्या खात्यात जाईल अशी शक्यता आहे। वाटत होतं इतकेच नव्हे तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकाच वेळी एकत्र दिला जाणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे। तर बघा, रक्षाबंधन सण गोड होणार हे महत्वाचं, ह्या पॉइंट तुम्ही या ठिकाणी वाचा। राज्य सरकार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाची विशेष भेट देण्यात तयारी असल्याचे म्हटले जात आहे। याबाबत अद्याप अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही, मात्र 17 ऑगस्ट पर्यंत महिलांच्या रक्कमा खाते जमा झाल्या नाही, तर ऑगस्ट महिन्याच्या येणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित हप्ते असे 3,000 रुपये देण्याची शक्यता या ठिकाणी आहे। तर बघा, लाडक्यांनो यांनी हे स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की 3,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत किंवा तुम्ही भेटण्याचे चान्सेस 100% या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत। तर ही गोष्ट तुम्ही बघितली असेल लाडक्यांनो, सकाळ न्यूजपेपरची बातमी दाखवली, पहिली बातमी तुम्हाला सकाळची दाखवली, याच्यामध्ये 3,000 रुपयाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। दुसरी बातमी आहे साम टीव्हीची। साम टीव्ही मध्ये बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होणार, तारखी आली समोर, महत्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे। बघा, साम टीव्हीनी पण हीच बातमी दिलेली आहे। आता बघा, जवळजवळ 2 न्यूजपेपर मध्ये या ठिकाणी बातमी आली, एक न्यूजपेपर आली, एक टीव्ही चॅनलवर आली आहे। सकाळ आणि साम टीव्ही दोघांनी पण 3,000 रुपये भेटणार अशा स्वरूपात सांगितलेलं आहे। आता बघा पुढचं साम टीव्ही नंतर बघा प्रभात न्यूजपेपर। बघा, आता अजून एक नवीन न्यूजपेपर आहे प्रभात, हा महत्वाचा न्यूजपेपर आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। प्रभात न्यूजपेपर खूप गाजलेला न्यूजपेपर आहे। याच्यामध्ये बघा, मोठी अपडेट समोर आले, रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार 3,000 रुपये। बघा, सगळीकडे आता हीच चर्चा। आता बघा, अजून एक तुम्हाला न्यूजपेपर दाखवतो, सकाळ दाखवलाय, साम दाखवलाय, प्रभात न्यूजपेपर दाखवलाय। आता अजून एक न्यूजपेपर दाखवतो तुम्हाला, तो म्हणजे मुंबई तरुण भारत नावाचा न्यूजपेपर आहे। लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकाच वेळी मिळणार। बघा, या ठिकाणी पण बघा, खात्यात थेट 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता, या तारखेपर्यंत निर्णयाची शक्यता या ठिकाणी दिलेली आहे। बघा, जवळजवळ 4 न्यूजपेपर दाखवले तुम्हाला, बाकीचे अजून 2-3 न्यूजपेपर, टाइम्स नाव मराठी वगैरे अजून असे न्यूजपेपर आहेत, टीव्ही चॅनल आहेत, त्यांनी पण ही बातमी दिलेली आहे की
की लाडक्या बहिणींना 2 हप्ते या ठिकाणी भेटणार. याचं कारण पण तुम्हाला लाडक्या बहिणी बघा, मागच्या वेळेस जर बघितलं तर 2 हप्ते एकत्र टाकले होते. रक्षाबंधनाचं या ठिकाणी निमित्त होतं. रक्षाबंधनामुळे लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणींना या ठिकाणी 2 हप्ते एकत्र टाकले होते. रक्षाबंधन या ठिकाणी गोड केलं होतं. तर यावेळेस 2 वर्ष आता लाडक्या बहिणीला पूर्ण झालेत. 2 वर्ष झाल्यामुळे लाडक्या बहिणीसाठी लाडक्या दादांनी 2 हप्ते एकत्र टाकायला पाहिजेत. आपली पण ही चॅनलच्या माध्यमामध्ये म्हणजे गुरुदत्ताच्या माध्यमातून ह्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला देखील हीच मागणी करत आहे. आता लाडक्या ताईंच्या अकाउंटला रक्षाबंधनानिमित्त 2,000 रुपये टाकावेत आणि ह्या लाडक्या बहिणीच्या वतीने मी या ठिकाणी सरकारला ही मागणी करत आहे. त्याच्यामुळे सरकारने यावेळेस 25वा हप्ता 26वा हप्ता लाडक्या बहिणींना अकाउंटला टाकावा, ही पहिली मागणी. दुसरी मागणी आपण वारंवार हीच करत आहेत की यावेळेस 2100 रुपये चालू करा. तुम्हाला काय वाटतं लाडक्या कमेंट बॉक्स सांगायचं, कारण आपण निर्भीडपणे या ठिकाणी आपला आवाज आपली मागणी सरकारकडे आपण मांडत आहोत की बाबा दुसऱ्या राज्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणीला रक्षाबंधन निमित्त 750 रुपये देण्याचे म्हणजे 250 रुपये वाढवून दिलेले आहेत. मग आपल्या महाराष्ट्र सरकारने देखील या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना 250 रुपये किंवा तुमचे 2100 रुपये काय असेल ते वाढवून या ठिकाणी दिले पाहिजेत. ही सरकारकडे आपली दुसरी मागणी. आणि तिसरी सर्वात महत्वाची मागणी लाडक्या ही मागणी खूप महत्वाची आहे, हे समजून घ्या. ज्या 92 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत त्यातल्या गरीब आणि माझ्या हातावर पोट असलेल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला, ज्या घरामध्ये जर 2 पेक्षा जास्त असतील तरी चालेल, पण त्या गरीब लाडक्या ताईंना त्यांचे हप्ते पुन्हा सुरू करा. त्यांच्या ई-केवायसी ज्या बंद झालेल्या आहेत, त्यांच्या ई-केवायसी मुळे ज्या प्रॉब्लेम झालेले आहेत, त्या सगळ्या लाडक्या बहिणीचे हप्ते पुन्हा चालू करा. त्यांना रक्षाबंधन निमित्त या ठिकाणी भेट द्या. आता बघा, जवळजवळ 4 न्यूजपेपर मध्ये बातमी आली, गुड न्यूज या ठिकाणी समोर यायला लागल्यात की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये भेटणार. हा लाडक्या बहिणीच्या तोंडापर्यंत आलेला घास आहे. सगळ्या लाडक्या बहिणी असतील, आम्ही सगळेजण असतो, रिपोर्टर बांधव असतील, न्यूजपेपरवाले असतील, सगळेजण या ठिकाणी म्हणत आहेत 3,000 रुपये मिळणार. आम्ही सगळेजण मागणी करतो. आमच्या तोंडापर्यंत घास आलेला आहे. 22 तारीख उजळलेली आहे. 28 तारखेला रक्षाबंधन आहे. आमच्या तोंडापर्यंत आलेला घास, 3,000 रुपयाचा घास सरकारने परत हिनवून घेऊ नका. सरकारला मागणी आहे. मागच्या 2 वेळेस निवडणुकीच्या वेळेस जसं सरकारने 2 हप्ते एकत्र टाकले होते, आता सरकारने यावेळेस पण रक्षाबंधनाला 2 हप्ते टाकावेत म्हणजे टाकावेत. तुम्हाला काय वाटतं लाडक्या कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. खूप महत्वाची ही गोष्ट असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांनी एकत्र या, आपण सपोर्ट करा आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींना हे पैसे द्यावेत अशी मी सरकारकडे विनंती करत आहोत. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील, कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेत कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय आणि सपोर्ट आहे असं लिहायचंय. त्या सपोर्ट केला तर नक्कीच लाडक्या आपण जिंकतो. आणि जर पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे, नाही आले तर एवढंच समजेल की आपल्या लाडक्या बहिणीचं या ठिकाणी काय आहे, एकी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.